रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। चोरीस गेलेला मोटरसायकल देवपूर पोलिसांनी केल्या हस्तगत। अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले पथक फिरले माघारी। मुजोर रिक्षा चालकाच्या विरोधात धुळे वाहतूक पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा। अवकाळी पावसाने व धोक्या व कडकडीत थंडीमुळे आंबा पिकाचे नुकसान। कोरोनाचे निकष पाहून होणारा आई रेणुकाची यात्रा व पालखी सोहळा। उल्हासनगर महानगरपालिकेचे वादग्रस्त अधिकारी युवराज भदाणे यास बडतर्फ करेपर्यंत बेमुदत उपोषण। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरामध्ये वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या भाजीपाला विक्रेता, त्याचबरोबर रस्त्यात थांबा नसताना देखील कुठेही रिक्षा उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांना तसेच रस्त्यात कुठेही पार्किंग करणाऱ्या दुचाकी चालकांविरोधामध्ये धुळे शहर वाहतूक पोलीस प्रशासन आक्रमक झालेले बघावयास मिळत आहे। धुळे शहरामध्ये आज विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांतर्फे 25 ते 30 रिक्षा जमा करण्यात आल्या आहे। धुळे शहराच्या विविध ठिकाणी चुकीच्या मार्गाने रस्त्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न मध्ये असलेल्या मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधामध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या रिक्षा चालकांवर देखील कारवाईचा बडगा पोलिसांतर्फे करण्यात आला आहे। धुळे शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात अशा मुजोर रिक्षा चालकांवर दंडात्मक त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करण्यासाठी रिक्षा जमा करण्यात आलेल्या बघावयास मिळत आहे। यामुळे धुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चांगलाच धडा मिळणार आहे। आपल्या धुळे शहरात रहदारीचा फार मोठी समस्या आहे। त्यानुसार वेळोवेळी शहर वाहतूक शाखेतर्फे आपले पोलीस अधीक्षक माननीय पंडित साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय बच्छाव साहेब, त्याचप्रमाणे आपले प्रभारी एसडीपीओ श्री पाडवी साहेब यांच्या मार्गदर्शनातून वेळोवेळी मोहीम राबवली जाते। त्या मोहिमेअंतर्गत वाहन चालकांना योग्य ती कारवाई केली जाते। काही वेळेला दुचाकींवरची मोहीम आखली जाते, काही वेळेला 3 चाकी ऑटो रिक्षांची मोहीम चालवली जाते, काही वेळेला जे आपले रस्त्यावरचे हॉकर्स आहे त्यांच्यावर महानगरपालिकेचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी स्टाफ घेऊन मोहीम राबवण्यात येते। त्याप्रमाणेच आता आमचे माननीय आपले वरिष्ठांनी आदेश दिले की बस स्टँड परिसरात आजूबाजूला त्या संतोषी माता चौकात व इतरत्र बऱ्याच ठिकाणी ऑटो रिक्षावाले आडव्या तिरव्या गाड्या उभ्या करून, त्यांच्या रिक्षा उभ्या करून
वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवून वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करतात, अडचणी निर्माण होतात, त्याच्यातून वादविवाद होतात. म्हणून वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर माननीय वरिष्ठांनी विशेष असा क्युआरटी स्टाफ आपल्याकडे आहे. तो क्युआरटी स्टाफ आमच्या मदतीला पाठवून त्यांच्या सोबत ही कारवाई आज ऑटो रिक्षांवर कारवाई जवळजवळ 25 ते 27 ऑटो रिक्षा या शहर वाहतूक शाखेच्या आवारात आणण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर कागदपत्र वगैरे तपासून आणि काय कारवाई करता येईल त्यानुसार कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारची कारवाई आता यापुढे चालू राहील. नवीन वर्ष आहे, आतापासून आपण कारवाई केली तर पुढचं वर्ष आपल्या म्हणजे वर्षभर आपल्याला बघायला नको, म्हणून ही कारवाई सतत होणार आहे. आता ही कारवाई झाल्यानंतर दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर हॉकर्स, वेगवेगळे हॉकर्स आहेत त्यांच्यावर महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक सोबत घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. विशेषतः आपला शिरपूर रोड आहे त्यावर बरेचसे हॉकर्स, भाजीपाल्यावाले, पाचकंदील भागात हॉकर्स, भाजीपाल्यावाले हे रस्त्यावर आलेले असतात. पण त्याच्याकरता आम्हाला महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाची गरज आहे. ते सोबत घेऊन त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई आणि कठीणात कठीण कारवाई करण्यात येईल, जेणेकरून ते पुन्हा रोडवर येणार नाही, रस्त्यावर येणार नाहीत. त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा, परंतु जनतेचे येण्या जाण्याची रहदारीचे नियम पाळून काही रहदारीला त्रास होणार नाही असे त्यांचे वाहन किंवा त्यांचे भाजीपाल्याचे दुकानं काय असतील ते थाटावेत व त्यांचा व्यवसाय सुरू करावा. आम्हाला त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. योग्य तीच कारवाई होईल. आवाज टीव्हीसाठी संदीप त्रिभुवन, धुळे. अनेक कुटुंबियांची कुलदैवत असलेल्या श्री आई रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रोत्सव सालाबादाप्रमाणे यंदा 10 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. मालेगाव रोडवरील बर्फ कारखान्यासमोर श्री आई रेणुका म्हणजेच यल्लम्मा माता देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा करोनाचे निकष पाळून हा यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र पालखी सोहळा विस्तृत स्वरूपात साजरा न करता केवळ मंदिर परिसरात परिक्रमा करीत पालखी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 10 जानेवारीला यल्लम्मा देवीची यात्रा तर सोमवार दिनांक 11 जानेवारी रोजी पालखी सोहळा सोशल डिस्टन्सचे पालन करून शासन आदेशाप्रमाणे साजरा केला जाणार आहे. भाविकांना मास्क घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नसून सहकार्य करण्याचे आवाहन मंदिराचे पुजारी पार्वती जोगी रविभाऊ यांनी केले आहे. मी पार्वती नंदगिरी यल्लम्मा मंदिराचे पुजारी. सालाबादाप्रमाणे यंदाही रविवार रोजी 10 तारखेला आपल्या यात्रेचा कार्यक्रम आहे आणि 11 तारखेला पालखीचा कार्यक्रम होता. पण यावर्षी कोरोनामुळं आपण पालखी फक्त आपल्या 5 पावली इथं देवीसमोर करणार आहोत. जास्त पालखी गावात मिरवणूक होणार नाहीये. कोरोनामुळं आपल्याला जो त्रास होतोय त्याच्यामुळे आम्ही खेदव्य करतो आणि भाविकांनी गर्दी करू नये. आले तरी दर्शनाला मास्क वगैरे लावून यायचं आणि त्याच्यानंतर भाविकांनी जास्त गर्दी करू नये हीच नेमरे आव्हान आहे माझं. धुळे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गाडी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दुचाकी गाड्यांच्या एकूण 6 गाड्या चोरी झाल्याची घटना घडली होती. काही दिवसातच देवपूर पोलिसांनी चोरीचा छडा लावत आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरातून 1,75,000 रुपये किमतीच्या 6 दुचाकी गाड्यांच्या चोरीची घटना घडली होती. त्यानंतर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार देवपूर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही दिवसातच आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्व अल्पवयीन आहेत. 12/2/2020 रोजी आपल्याकडे एक स्वामीनारायण मंदिर येथून संध्याकाळी मोटरसायकल चोरी केल्याबाबतचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने एक विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलं होतं 3. तर त्यांनी त्या मोटरसायकलच्या तपासात ती मोटरसायकल तर काढून दिली. त्याच्यासोबत इतर जे धुळे शहरातून ज्या चोरीस गेलेल्या आहेत त्या मोटरसायकली आणि देवपुरातून ज्या मोटरसायकल चोरीस गेल्या अशा एकूण 6 मोटरसायकली विधी संघर्ष बालकांनी काढून दिलेल्या आहेत. त्या त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या आहेत, जप्त करण्यात आल्या आणि बालकांना
निरीक्षण द्यायचं रवानगी करण्यात आली। एकूण टोटल 1,75,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकल आहेत आपल्याकडे आता संघर्षग्रस्त भागात आहेत। धुळे तालुक्यातील आर्णी गावातील शेतकरी बापू तुळशीराम माळी यांनी आपल्या 2 एकर शेतीमध्ये आंब्याची लागवड केली आहे। गेल्या वर्षभरापासून यांना आंब्याचे उत्पादन चांगल्यापैकी मिळत होते, परंतु यावर्षी अवकाळी पावसाने वारंवार मोसममध्ये बदलाव आल्याने आंबा या झाडावर आंब्याचा मोहर गळून जातोय, म्हणून शेतकरीचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यासाठी शेतकरी हा चिंतेत सापडला आहे। माझ्या 2 एकर मध्ये केशर, पायरी, नंतर गावठी असे 4-5 प्रकारचे मी आंबे लावलेले आहेत, पण ते अवकाळी पावसामुळे, जास्त थंड्यामुळे आणि धुके होते त्याच्यात मध्येच ऊन नंतर ते याच्यामुळे 60% मोर माझ्या गळून पडलेला आहे। याच्या पुढे उत्पन्न येईल का नाही येईल ते अजून काही सांगता येणार नाही। आवाज टीव्हीसाठी संदीप त्रिभुवन, धुळे तालुका आर्णी। महानगरपालिकेचे युवराज भदाणे जनसंपर्क या मुजोर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध वेळोवेळी सामाजिक संघटना व पत्रकार यांनी बंड पुकारले असून त्याचाच प्रत्यय आज अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून भ्रष्ट व अनागोदी कारभार करणारे व पत्रकारांची पिळवणूक करत असलेले मुजोर अधिकारी युवराज भदाणे यांची तात्काळ निलंबन करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी संबंधित संघटनांनी केली असून ती मान्य होईपर्यंत वरील बेमुदत उपोषण उल्हासनगर महानगरपालिका समोर सुरूच राहील असे अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष उपोषणकर्ते किरण पळवळ या उपोषणकर्ते यांनी सांगितले। नगर महानगरपालिकेतील अतिशय वादग्रस्त आणि बदनाम असे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या बेबंद, मनमानी, बेकायदेशीर आणि दबंगगिरीच्या कारभाराच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी अन्यायविरोधी संघर्ष समिती, पत्रकार सुरक्षा समिती, त्याशिवाय प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि भीम आर्मी, त्याशिवाय इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की युवराज भदाणे याला त्वरित बडतर्फ करण्यात यावे। त्याचे जे बेकायदेशीर कामं आहेत किंवा कृत्य आहेत, उदाहरणार्थ त्याचा जन्माचा दाखला, त्यानंतर PhDची डिग्री, त्याच्या सेवा पुस्तकाचं हरवणं आणि सापडणं, त्यानंतर त्याची इतर कागदपत्र वेळोवेळी गहाळ होणं, या सर्व मागे तो आपला भ्रष्टाचार लपवू इच्छितो। मालमत्ता कराची 3 कोटीची जी काय घोटाळा आहे त्याला तो जबाबदार असं आयुक्तांनी सांगितलं होतं। त्याशिवाय आमच्या पत्रकारांना दहशत माजवण्यासाठी त्यांनी आम्हाला नोटिसा बजावल्या, ज्या संपूर्णपणे बेकायदेशीर होत्या असं विधी विभागाचं देखील मत आहे। त्यामुळे आपल्या पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून युवराज भदाणे हा मनमानी कारभार करत आहे आणि प्रसिद्धी माध्यमावर व पत्रकारांवर तो दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे, कायद्याचा गैरवापर करत आहे, तर त्याला बडतर्फ करण्यात यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे। आवाज टीव्ही न्यूजसाठी सलीम मंसुरी, उल्हासनगर, ठाणे। धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवरील बापना ट्रान्सपोर्टचे मालक किशोर बापना यांच्या मालकी हक्क असलेल्या जागेवर धुळे मनपा अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी धडकले असतात जागा मालक असलेल्या किशोर बापना यांनी विरोध केला। सदर अतिक्रमित जागा ही शासनाच्या GR नुसार नियमाकुल केली असल्याचा दावा करीत किशोर बापना यांनी अतिक्रमण हटवण्यास तीव्र विरोध केला। धुळे शहरातील मोहोळ उपनगरास लागून असलेला सर्वे क्रमांक 40/3 या जागेतून धुळे मनपातर्फे 100 फुटी रस्ता निर्मितीचे काम केले जाणार आहे। या कामात अडथळा ठरणारे बांधकाम हटवण्याचे आदेश मनपा आयुक्त अजित शेख यांनी दिले आहे। त्यानुसार आज सकाळी धुळे महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक, पोलीस बंदोबस्त आणि 2 JCB वाहनासह चाळीसगाव चौफुली येथे पोहोचले। धुळे महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रसाद जाधव आज रोजी मोहाडी क्षेत्रातील श्री किशोर मोहनलाल बापना यांचा गट क्रमांक 40/2 वर केलेल्या बांधकामाबाबत, अनधिकृत बांधकामाबाबत मनपा प्रशासनातर्फे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 कलम 52-53 नुसार यांना या अगोदरच नोटिसांची पूर्तता केली असून तसेच
न्यायालयात श्री बापना यांनी 77/2010 व 138/2016 नुसार दावे दाखल केले होते. त्यानुसार 17/10/2016 व 9/7/2019 नुसार मेहरबान न्यायालय यांनी श्री बापना यांचे दावे फेटाळलेले असल्याने तसेच तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार व मंजूर कार्यालयीन टिप्पणीनुसार महाशय आयुक्त साहेब यांनी सदर कामी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार कायदेशीर पोलीस विभागाला पत्र देऊन पोलीस प्रशासनाला रितसर पोलीस बंदोबस्त घेण्यात आलेला असून आज रोजी 40/2 या भूखंडावरील जागेवरील मिळकतदार श्री बापना यांनी केलेले अनधिकृत बांधकाम हे आज निष्कासित करण्यासाठी महानगरपालिका अतिक्रमण पथक व त्यासह पोलीस पथक हे उपस्थित असून उर्वरित पोलीस पथक येत आहे. त्या प्रतीक्षेत अतिक्रमण पथक थांबलेलं आहे व आज 100% कारवाई. यावेळी बापना यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की काही राजकीय मंडळीच्या दबावाने मनपाचे अधिकारी ही कारवाई करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण सदर जागेचे रितसर शासनाचे पैसे भरून नियमाकुल केलेली असल्याचा दावा किशोर बापना यांनी यावेळी केला. 42 शासनाच्या कलम आणि 45 प्रमाणे येणे करून आणि जे अनधिकृत बांधकाम आहे ते नियमाकुल करण्याचा 2017चा जो GR आहे त्याप्रमाणे पैसे भरून दंडात्मक रक्कम भरून नियमाकुल केलेले असताना सुद्धा हे पालिकावाले बस राजकीय स्वार्थपोटी आणि प्रेशरपोटी इथं बांधकाम तोडायला आलेले. त्यांना सगळ्या ऑर्डरी दाखवल्या, त्यांना पैसे भरलेल्याचे चलन दाखवलेले, नियमाकुल केलेल्याची प्रांतसाहेबांची ऑर्डर दाखवली, तरी ते म्हणतात की बस आम्हाला आयुक्ताने सांगितले, आम्ही काही कोणाचं ऐकणार नाही, आम्हाला कारवाई करायची म्हणजे करायची. बरं, आता पालिका प्रशासनाने जर मग आता मी हायकोर्टात आज पिटिशन तिकडे दाखल केलेलंच आहे. काय त्याची कॉपी सुद्धा आता त्यांना देऊन देतो. आता पालिकेला द्यायला चाललोय मी ती पिटिशनची कॉपी. आणि त्याच्यानंतर जर आता ते बेकायदेशीर काम करायलाच लागले तर मग कायदेशीर जे वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे जो काही मला सल्ला मिळेल त्याप्रमाणे आपण कारवाई करू. पेपर जे 40/2 ती मागच्या बाजूला आहे आणि पुढच्या बाजूला जे मी नियमाकुल केलेले त्या ठिकाणी कारवाई करतायत. तिथं तो गट नंबर नाहीच आहे. ज्या गट नंबर नसताना ते चुकीच्या गट नंबरवर कारवाई करायला निघाले तर मग त्याला आता थांबवू शकत नाही ना. बरं, थांबवून आपण काही करत नाही. त्यांना समजून सांगतोय, हे पेपर दाखवतोय तरी ते म्हणे आम्हाला आयुक्ताची ऑर्डर आहे, बस इथं जे काही दिसेल ते तोडून टाकायचं. कमीत कमी तुम्ही पेपर्स बघा, गट नंबर बघा आणि ज्या गटात तुमचं आहे, तुम्हाला ज्या गटातलं तोडायला सांगितलं त्या गटातलं तोडा ना. इथे कसं काय तोडता आम्हाला? आणि शिवाय नोटीस तर सर्व करायला पाहिजे ना कमीत कमी की आम्ही तुम्हाला हे करणार आहे. उल्हासनगर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मराठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी पत्रकार व ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर राबवण्यात आले. त्याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अरुण ढोंबरे, ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रदीप रोकडे, उल्हासनगर पत्रकार समितीचे अध्यक्ष रामेश्वर गवई, मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रघुनाथ शेटे, अन्यायविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिलीपजी मालवणकर, RPI पक्षाचे नेते नाना पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील, युवा सेनेचे शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मोहित साळवे, बसपाचे नेते प्रशांत इंगळे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष शेषराव वाघमारे व महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा उबाळे, मध्यवर्ती रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश गंगावणे व अधिकारी उपस्थित होते. आवाज TV न्यूज साठी सलीम मंसुरी, उल्हासनगर. आई वडील मोलमजुरी करणारे परिस्थिती गंभीर होती. मेहनत करून खेळा स्वभाव, अभ्यासाची आवड, गरीब घराण्यातील चिरंजीव अनिल पांडुरंग ठाकरे हे दिनांक 3 फेब्रुवारी 2000 बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला सैन्यामध्ये भरती झाले. त्यांनी त्याचा कार्यकाळ बॉर्डर ठिकाणी हातात बंदूक तर पाठीवर मोठे वजन, कडाक्याची थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता स्वतःचा जीव प्राणाला लावून देश सेवा केली. त्यांनी देशाला सिक्कीम, नागालँड, आसाम, जम्मू काश्मीर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल येथे अहो दिवस रात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देश संरक्षणासाठी त्यांनी हातात बंदूक घेऊन सीमेवर सेवा केली. ते सुरक्षित आपल्या भूमीलगत जन्मभूमी गावी सेवानिवृत्त होऊन आल्याने बार्शी टाकळीला त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले. सर्वप्रथम मेजर अनिल पांडुरंग ठाकरे यांनी बार्शी टाकळीला आगमन करता श्रीराम येळवणकार, भोपळे साहेब, संतोष राऊत, नगरसेवक
सर्व मित्रमंडळी बंधू भगिनींनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत केले. फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शुभम हसके यांनी केले तर चॅलेंजर ग्रुप, बार्शी टाकळी छत्रपती ग्रुप व इतर मित्रमंडळ, माजी सैनिक यांनी कार्यक्रम यशस्वी करिता विशेष सहकार्य केले. आवाज टीव्हीसाठी दिलीप जाधव, अकोला. इथं आई वडील व आई वडिलांसारखे उपस्थित सर्व व माझे मित्र मंडळी आणि यांनी इथं आले आणि मला जो मान सन्मान दिला आणि मी 3/2/2000 ला BSF जॉईन केली होती आणि फर्स्टमध्ये जम्मू काश्मीर सर्वच ठिकाणी मी पूर्ण ठिकाणी म्हणजे मला राहायला भेटलं व देशाची सेवा करायला मिळाली. आणि जी BSF जी आहे आमची, आज त्या BSF मुळे मला देशाची सेवा करायला मिळाली. आणि माझं भाग्य की मी आज 21 वर्ष पूर्ण नोकरी करून घरी तुमच्या समोर जसा गेलो तसा उभा आहे. आणि हे फक्त सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मी इथं सुरक्षित आहे आणि सुरक्षित घरी आलो याची मला खूप खुशी आहे. व आपण सर्वांनी जो आज मी आलो बार्शी टाकळीमध्ये, त्याच्या आधी काल अकोल्याला स्वागत झालं माझं. माझ्या सासरवाडीला कान्हेरी सरपला, तिथं बी 300 ते 400 लोक. मला म्हणजे अनुभव म्हणजे खात्रीच नव्हती की एवढे माझ्या सासरवाडीला बी करतील का. इथं तर मला वाटलंच होतं की बा माझं स्वागत करतील, पण कांदिरीलाही केलं, खडकीला केलं, त्याच्यानंतर खोलखेळ आणि बार्शी टाकळीमध्ये येऊन बघितलं. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आंबीत फाटा ते कुमशेत असा 3 किलोमीटर रस्ता जून 2019ला मंजूर असतानाही 2021 उलटले तरी न झाल्याने कुमशेत परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करत आता मार्च अखेरपर्यंत रस्ता झाला नाही तर मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना भेटण्यासाठी कुमशेत ग्रामस्थ जाण्याच्या मानसिकतेत आहेत, अशी माहिती सरपंच सयाजी अस्वले व ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. आदिवासी भागातील अतिदुर्गम तसेच ठाणे, पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारे हे गाव पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे आहे. शिवाय जलसंधारण कामातून हे स्वयंपूर्ण असणारे गाव रस्त्याच्या बाबत दुर्लक्षित होताना दिसत आहे. नुकतेच लॉकडाऊन उठल्याने गावात ST आली, मात्र रस्ता पाहून 4 दिवस ती आलीच नाही. तर खासगी जीप रस्ता खराब असल्याने या गावाकडे फिरकत नाही. पर्यटन बंद झाले आहे, त्यामुळे येथील तरुण बेरोजगार झाले आहेत. आरोग्यही बिघडल्याने येथील जनतेला डोली करून शिरपुंज किंवा अंबित येथे न्यावे लागते. मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता मंजूर असून 2,75,000 रुपये मंजूर होऊन मंजुरीचे पत्रही सरपंच यांना येऊनही संबंधित खाते आपले कागदे लाल फितीच्या दप्तरात अडकवून इतर कामात व्यग्र आहेत. याबाबत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे शाखा अभियंता SA नवले यांनी निधीचे कारण पुढे करत वरिष्ठांकडे अंगुली निर्देश करून आपली जबाबदारी ढकलून मार्च अखेरपर्यंत काम होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मात्र ठोस उत्तर न देता वरिष्ठ कार्यालयाचा नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यामुळे ग्रामस्थ हेलपाटे मारून थकले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याबाबत लक्ष घालत आवश्यक असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. सरपंच सयाजी अस्वले, उपसरपंच गोविंद मदे, विठ्ठल मंगा अस्वले, गोविंद धिंदळे, रंजना अस्वले, चिंदाबाई अस्वले, दत्तू अस्वले, नवसू मदे, सौ वनिता बरामाते यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. मी सयाजी अस्वले,
कुमशेत गावातील सरपंच या नात्याने बोलतो की आमचा जो काही राजूर ते कुमशेत हा जो काही रस्ता आहे, रस्त्यावरची जाण्या येण्याची जी काही दुरावस्था झाली त्या संदर्भात मला जे काही जाणवतं दररोज त्या संदर्भात मी बोलणार आहे. तर त्या विषयावर असं की लॉकडाऊनच्या काळामध्ये गेले 5-7 महिने गेले. 5-7 महिन्यामध्ये तर जाण्या येण्याच्या सुविधा नव्हत्याच, परंतु आता कुठंतरी लॉकडाऊन उठलं तर लॉकडाऊन उठलं आणि शाळा सुरू झाल्या, बाजारपेठा चालू झाल्या, तर रस्त्याची जी काही दुरावस्था झाली त्या संदर्भात आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. बस चालू केली आम्ही, तर ते बसवाले पण म्हणतात की हा रस्ता खूपच खराब झालेला आहे. त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी एसटीची खूप मोठी नुकसान होते, टायरचे नुकसान होते. त्या संदर्भात तुम्ही जर रस्त्याचं काम वेळेत करणार नसेल तर एसटी पण बंद करू. रस्ता व्यवस्थित नसल्या कारणाने आम्हाला फार त्रास होतो. दुसरी गोष्ट, गेल्या 5-7 महिन्यापासून गावाला रोजगार नव्हता. कुठेतरी पर्यटन खुल्लं झालं आणि पर्यटनासाठी लोक ट्रेकिंगसाठी यायला गावाकडे निघाले, परंतु ही लोक गावाकडे निघाले असताना रस्त्याची समस्या खूप मोठी असल्या कारणाने कुमशेत गावाकडे पर्यटक फिरकूनही पाहायला तयार नाही. त्याच्यामुळं तो एक लोकांचा रोजगार बुडालेला आहे. आणि आंबीत फाटा ते कुमशेत रस्त्याचं जे काही काम आहे ते 3 किलोमीटरचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2019 मध्येच मंजूर झालेलं असून 1-1.5 वर्ष झालं ह्या गोष्टीची आज निविदा काढणार, उद्या निविदा काढणार अशा पद्धतीनं अधिकारी आणि पदाधिकारी उत्तर देत आहेत. तर आम्ही कोणाकडे जायचं आणि कोणाकडे न्याय मागायचा? आणि रस्त्याची एवढी भयानक दुरावस्था झाली की माणूस जर आजारी पडला तर खाजगी जीपवाले सुद्धा यायला तयार नसतात, 1.5 भाडा मागत येतं. अशा अवस्थेमध्ये बसवाले पण बस बंद करायला म्हणतात. मुलांच्या शाळा चालू झाल्या तर एक दिवस बस येत नाही, आणि जरी बस बंद झाली तर मुलांना शाळेला येता येणार नाही. अनेक मुलांचे शिक्षणापासून वंचित राहण्याची दुरावस्था आहे. आजारी पडलेल्या माणसांना वेळेत दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 2 ते 3 तासाचा प्रवास करावा लागतो. अशा दुरावस्थेमध्ये आमच्या गावातील लोक, परिसरातील लोक जगत आहेत. तरी शासनाचं या गोष्टीकडे फार दुर्लक्ष आहे. तरी आपण शासनाने, प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून कुमशेत गावाचा रस्ता तातडीने निविदा काढून दुरुस्त करावा ही कळकळीची विनंती आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चोरीस गेलेला मोटरसायकल देवपूर पोलिसांनी केल्या हस्तगत. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले पथक फिरले माघारी. मुजोर रिक्षा चालकाच्या विरोधात धुळे वाहतूक पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा. अवकाळी पावसाने व धोक्या व कडकडीत थंडीमुळे आंबा पिकाचे नुकसान. करोनाचे निकष पाहून होणारा आई रेणुकाची यात्रा व पालखी सोहळा. उल्हासनगर महानगरपालिकेचे वादग्रस्त अधिकारी युवराज भदाणे यास बडतर्फ करेपर्यंत बेमुदत उपोषण. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.
घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.